नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसले भव दुःख व्यथा, तत्काळ तुझे या प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, बघवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुराशी, ज्ञानबोध नित्य पाजिशी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की. थोडं मागे पाऊली टाकावे पाऊल, पाऊली टाकावे पाऊल, पाऊली टाकावे पाऊल, पाऊली टाकावे पाऊल,
जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग सज्जनो, असं कुणालाही वाटत नाही की आमच्याजवळ अज्ञान असावं, आमच्या जीवनामध्ये दुःख राहावं, आमच्या कुटुंबामध्ये समाजामध्ये विषमता नांदावी, असं मला वाटत नाही कुणाला वाटत असेल. परंतु नाईलाज आहे, विवश आहे जीव. वृत्ती विवश असल्यामुळे जीवाला त्या सूचना असं झालं. म्हणून आजच्या अभंगामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज तुम्हाला आणि मला धीर देतात. बाबा रे, घाबरू नका, एक काम करा, पाऊली टाकावे पाऊल न्याहाळोनी आपुले बल, पाऊली टाकावे पाऊल. महत्त्वाचा विषय आहे, काही घाबराचं काम नाही. आपण जीवन जगत असताना दोन क्षेत्राची भूमिका वटवतो. पहिला आहे व्यवहार क्षेत्र आणि दुसरा आहे परमार्थ क्षेत्र. ज्याला व्यवहार नाही साधिला त्याचा परमार्थ वाया गेला. लक्षात घ्या, परमार्थाचं मूळ फाउंडेशन आहे व्यवहार. संत लिहितात, नाही व्यवहारी धड, नाही व्यवहारी धड, नाही व्यवहारी धड, व्यवहारी धड, सगळ्या संत सज्जनांनी आपल्या समाजामध्ये जो प्रचार केला आहे तो प्रचार एका जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा, सेवा संघटनेचा नाही आहे. प्रत्येक माणसाला प्रेरणा हवी. कशाची? साधू होण्याची नाही, वैकुंठात जाण्याची नाही, देव पाहण्याची नाही. प्रेरणा कशाची? जीवन जगत असताना माणसाच्या देहामध्ये आपण जो व्यवहार करतो, खाणं घेणं, बोलणं, बसणं, उठणं, उत्पन्न करणं, खर्च करणं, जे काही भजना पूजनातून, पाठ पाठांतरातून
प्रत्येक दिवसांच्या दिनचर्येतून जो काही आपण व्यवहार करतो तो व्यवहार सुखाचा करावा की दुःखाचा करावा, दोनच गोष्टी शिकवल्या साधू संतांनी. साधू संतांनी हा भ्रम दूर केला. कोणता? की आमच्या जीवनामध्ये आमचं कुटुंब, आमचा समाज, आमचं व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन, धार्मिक जीवन, राजनैतिक जीवन, ज्या काही जीवन जगण्याच्या ज्या काही पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये आमच्या जगण्याचा जो प्रकार आहे, बोलण्याचा, चालण्याचा, खाण्याचा, घेण्याचा, संबंधित व्यवहाराचा जो प्रकार आहे तो प्रकार सुखाच्या दिशेनं असावा की दुःखाच्या दिशेनं असावा, याचं प्रबोधन साधू संतांनी केलेलं आहे. पण आपणाला तीच गोष्ट केवळ कळली नाही, कारण आपण विवश आहोत, वृत्तीविवश आहोत. लक्षात घ्या, काय कळलं नाही? आपल्या जगण्याची पद्धत हिताची आहे की अहिताची आहे ते साधू संतांना कळलं. संत लिहितात, हित अहितासी मन केले ग्वाही, 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 हित अहितासी मन केले ग्वाही. मानिले नाही बहुमता, मानिले नाही बहुमता, मानिले नाही बहुमता, मानिले नाही बहुमता, हित अहितासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. आपण आपलं अंतःकरण तपासू की आमच्या जी जगण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, खाण्याघेण्याची, व्यवहाराची, संबंधित व्यवहाराची जी पद्धत आहे ती पद्धत हिताची आहे की अहिताची आहे. प्रश्न हा आता तयार आपल्यासमोर. हित आणि अहित म्हणजे काय? हित कशाला म्हणावं? हित म्हणजे खूप पैसा मिळवला, महालमाळ्या बांधल्या, पदप्रतिष्ठा प्राप्त झाली, खूप शिक्षण घेतलं, खूप भजनपूजन करत आहोत, व्रतवैकल्य करत आहोत, देवी देवता बसवत आहोत, मिरवणुका काढत आहोत, हे जे प्रकार आहे, हे प्रकार करणं म्हणजे याच्यामध्ये हित आहे की अहित आहे याचा विचार आपण केला पाहिजे. हे हिताचे साधन आहे, हित नाही. लक्षात घ्या, हे आमचं जे भजन आहे स्टेजवर आज आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे, हे भजनांचे साधन आहे. साधनाचा वापर केल्यानंतर भजन होते. प्रत्येकाने अर्थ समजून घ्या. जी आपल्या समाजामध्ये देवी देवतेच्या पूजनांची, व्रतवैकल्यांची साधनं आहेत, भजनापूजनांची साधनं आहेत, प्रत्येक समाजामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थना शिकवली,
ज्ञानेश्वरांनी हरिपाठ, तुकारामांनी बाराभंग, नाना संतांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले. वेदशास्त्र पुराणे आमच्या स्वहिता कारणे, बोलिले असे नाना निरूपणे साधू संतांनी वेदशास्त्र पुराणातून आपल्या स्वतःच्या हिताच्या अनेक कथा. परवा कुंभ्याला थोडा विषय आलेला आहे. समाजामध्ये संत सज्जनांनी प्रचार प्रसार करताना 3 प्रकारे प्रचार केला. एक आदर्शवादी कथन विषय आलेला आहे, दुसरं रहस्यवादी कथन आणि तिसरं यथार्थवादी कथन. आदर्शवादी कथन कशाला म्हणावं? आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे, आपल्या समाजामध्ये जे जातीपंथ संप्रदाय किंवा अनेक नाना प्रकारचे साधू संत, अनेक प्रकारच्या परमार्थांची साधने, याच्यामध्ये जो आपल्या मनामध्ये द्वेषभाव, दुरावा तयार होत आहे, तो योग्य आहे का? आपण तपासून पाहिलं पाहिजे. साधू संतांनी आपल्या समाजामध्ये एकच गोष्ट सांगितली आहे, हित कशात आहे? ही हिताची साधन आहे, परंतु आपण वापर करू तर देवी देवता वाईट नाही, भजन पूजन वाईट नाही, सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ जी काही साधन आहे त्याची विटंबना करू नका, त्याच्यापासून दूर जाऊ नका. प्रत्येकाने प्रत्येकाचं खंडन मंडन करू नका, कारण खंडन मंडन करण्याची बाजू साधू संतांची नाही. साधू संतांनी अरे हे आता सर्व विसरावे आणि संती सांगतले तेची करावे, मानवानी मानवा सुधारावे, याहुनी पुण्य कोणते. माणसांच्या जीवनांचा सुधार करण्यासाठी कोणतीही शक्ती या जगामध्ये दृश्य नाही आहे, ती फक्त मानवच आहे. आमच्या राष्ट्रसंतांनी फक्त मानवाला म्हणलं आहे. त्यांनी सरळ सांगितलं, 3 गोष्टी दिल्या त्यांनी. सर्व गावची अमुचे मंदिर, सर्व लोकची अमुचे ईश्वर, सेवा करणे निरंतर, पूजा ती आमची. सगळ्यांना पाठ आहे, नवीन काहीच नाही. फक्त एक लक्षात घ्या, ज्या अर्थी आपले महाराज म्हणतात सर्व गावची अमुचे मंदिर, स्पष्ट इशारा दिला आहे. आता काही मंदिरं बांधायचं काम आहे का? आहे का? महाराजाला मानता तुम्ही सर्व गावची अमुचे मंदिर तयार आहे, काही बांधायचं काम नाही. काही अध्यक्ष सदस्य तयार करू नका. ज्या कर्तृत्वामुळं आपल्या समाजाची धुळदाणी होत असेल, समाजामध्ये फुटेरी वृत्ती तयार होत असेल, समाजामध्ये विषमतेचे व्यवहाराचं साम्राज्य नांदत असेल, समाजामध्ये एकमेकाविषयी द्वेष दुराग्रह तयार होत असेल, ते कामच कशाला करता राजे हो? काय काम आहे? सर्व गावाची अमुचे मंदिर हा ओवीचा पहिला संदेश आमच्या महाराजांनी सांगून दिला. बापारे मंदिर तयार आहे रे, कशाला विनाकारण त्या भानगडीत पडता? आणि सर्व लोकची अमुचे ईश्वर कुठं शोधतो म्हणता? महाराजांवर विश्वास नाही का आपला? सर्व लोकची अमुची ईश्वर कुठं शोधतो म्हणता? शोधायची वेळ आणली का महाराजांनी? नाही. आणि सेवा करणे निरंतर, पूजा ती आमची. काय इथं काय पैसा अडका लागते, द्वेष दुराग्रह लागते, शिक्षण लागते. अशिक्षित माणसाला नाही जमत, आई बहिणीला नाही जमत, निंदन करणाऱ्या बाईला नाही जमत. हे काय लागते? उदबत्ती घ्यावं लागते. अरे आता मी 70-75 वर्षाचा झालो, 2 रुपयाची उदबत्ती घेतली नाही आत्तापर्यंत. मी 2 रुपयाचा कापूर घेतला नाही. मी का भक्ती नाही केली? मला संत सज्जन आवडत नाही, संत साहित्यावर माझा विश्वास नाही. मित्र हो, आपण विपर्यास केला संतांच्या साहित्याचा. राष्ट्रसंत लिहितात की आमच्या पावलावर पाऊल टाका, पाऊली टाकावे पाऊल नाही, न्याहाळोनी आपुले बल, पाऊले टाकावे पाऊल. तुमच्या हिताचे रस्ते आहे, लक्षात घ्या. तुकड्या म्हणे जनासाठी, तुकड्या म्हणे
वाट केली नाही खोटी. प्रामाणिकपणे प्रांजळपणाने आमच्या महाराजांनी आपणाला मुलं बाळ लेकरं उपासक भक्त म्हणून आवर्जून सांगितलं, रे बाप हो, तुम्ही जे समाजामध्ये परमार्थाच्या नावावर भक्तीच्या नावावर जे द्वैत तयार करता, जो द्वेष तयार करता, जो परकेपणा तयार करता, जो भेद तयार करता, त्यासाठी मी हा मार्ग नाही सांगितला. तुकड्या मने जनासाठी वाट केली नाही खोटी. खोटी वाट नाही, संतांचा मार्ग बिलकुल खरा आहे. आणि तोही मार्ग आपल्या समाजामध्ये जो वापू आहे, स्वर्गामध्ये देव आहे, वैकुंठामध्ये देव आहे, काशीला देव आहे, पंढरपूरला देव आहे. त्यांच्या दर्शनासाठी व्रतवैकल्य करावं लागते, भजन पूजन करावं लागते. हा जो प्रचार आहे, प्रचार खोटा नाही आहे. हाय प्रचार साधू संतांनीच केला. फक्त काय झालं, वेद शास्त्र श्रुती स्मृती तरी तेथे वाक्यभेद पडते आणि ते सर्वही निवडून काढती साधूजन. वाक्यभेद आहे, बोलण्याची पद्धत चुकली आहे, समजून सांगण्याची समजून घेण्याची पद्धत चुकली आहे, अभ्यासाची पद्धत चुकली आहे आपली. बस पद्धती फक्त बरोबर करा. काही हेवा करू नका, दावा करू नका. या पंथाचा द्वेष, त्या पंथाचा द्वेष, याला उच्च त्याला नीच म्हणण्याची भूमिका भक्ताची नसते. लक्षात घ्या. उपासकांनी भक्तांनी आपल्या अंतःकरणामध्ये जव नाही ज्ञान प्रांजळ तव ते अवघेची बाष्कळ. या मूर्खाशी खळखळ कोणी करावी. अरे तुम्हाला गाणं माहीत आहे ना, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. गाणं माहीत आहे तुम्हाला, सगळ्यांना पाठ आहे ना. अरे अशी प्रांजळ भूमिका देणारे महाराज त्यांचा प्रचार करताना आमच्या मुखातून भेदाची गोष्ट निघावी, कथन निघावं, आमच्या समाजामध्ये द्वेषाचं साम्राज्य पसरवावं, आम्हाला सुखाचा मार्ग कळू नये, आम्ही सुखाच्या मार्गाने जीवन जगूनही केवढी संतांच्या साहित्यांची अवहेलना आहे. आपल्या अंतरात्म्याला विचारा. करू नका तसं, कारण त्यांनी काही चेष्टा केली नाही. साधू संतांनी तुम्हाला साधू बनण्याचा संदेश नाही दिला. साधू संतांनी तुम्हाला वैकुंठात जायचा संदेश नाही दिला. साधू संतांनी तुम्हाला पंढरपूर काशी गोदे तीर्थ जायला सांगितलं नाही. त्यांच्या तुकड्या दासमने तत्व यावे हाता आणि ऐसा चित्ता भाव माझ्या. तुकड्या दासमने वागावयासाठी पाडिल्या परिपाटी व्यवहारी त्या. आमच्या समाजातले प्रत्येक माणूस, आमची आई बहीण, आमच्या संत साहित्यांचा जो मार्ग आहे, वाट आहे, त्या ज्या मार्गाने गेले विद्वजन आणि त्याच मार्गाने जावे आपण, हाच केवळ आमचा उद्देश आहे. पाऊली टाकावे पाऊल न्याहाळोनी अफुले बल. पाऊली टाकावे पाऊल. पहिलं क्षेत्र आहे व्यवहार क्षेत्र. आपण पहिलं क्षेत्र पाहू. व्यवहार क्षेत्रामध्ये आपल्या खूप चुका आहे, लक्षात घ्या. महाराजांनी ओवी लिहिली आहे ग्रामगीतेमध्ये. महाराजांनी काही मुलं बाळ सोडून, शेतीवाडी सोडून, गाव सोडून कुठे जायला सांगितलं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, तुझं गावाचं नाही का तीर्थ, अरे रिकामा कशाला. सगळ्यांनाच ज्ञान आहे, मी बोलतो ते, मी काही नवीन बोलून नाही राहिलो. परंतु आपल्या महाराजांनी हा संदेश दिला, कुठे काही जाऊ नका. तीर्थी निर्मल साधू वृंद तेथे चाले तत्वचिंतानुवाद. जनास होईल प्रबोध म्हणूनच महत्व तीर्थांचे. तीर्थाला जाऊ नका किंवा जा असा संदेश नाही दिला. जर तुम्ही ज्या कर्तृत्वाला लागता, माणसाचे जीवन जगण्यामध्ये करताना जे आपण कर्तृत्व करतो. कालपरवास मी एका जणाला विशेष समजून दिला, बाप हो, संतांचा विचार जर तुम्हाला ऐकायचा असेल तर विचार ऐकावं. लक्षात घ्या, विचार ऐकावा, विवेक शोधावा. विचार हे ऐकावं लागते. संतांचे विचार ऐका. आणि संतांचे विचार ऐकल्यानंतर विवेक काही बाहेर नाही आहे. वचन, विश्वास किंवा श्रद्धा जर तुमच्या अंतःकरणामध्ये साधू संतांच्या साहित्याविषयी जागृत ठेवायची असेल तर तुम्हाला विवेक शोधावा लागेल. विवेक ऐकायला मिळणार नाही, संत वचन ऐकायला मिळतील. संत वचन ऐकावं,
आणि विवेक शोधावा. लक्षात घ्या. आणि देव पाहावा नाही, देव जाणावा. जी वस्तू पाहिली जाते ती नाश होणार राहते. लक्षात घ्या. पाहणारी वस्तू जे जे दिसे ते 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 नासे ऐशी आहे मन, ऐसे हे वचन भूलू नये. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपलं जे शरीर आहे या शरीराच्या माध्यमाने आम्ही संतांच्या वचनांच्या, चारित्र्यांच्या, आदर्शांच्या, संबंधित व्यवहारांच्या पावलावर पाऊल टाकत जर आम्ही गेलो तर भेद राहीलच कशाला, दुःख राहीलच कशाला. आपलं जगणं ते नाही ना. आम्ही नेहमी सांगतो, मी कोण, कोठून, येथ, कशास्तव आलो, ही इंद्रिये धरुणी सज्ज कशास झालो. प्रत्येकाने आपल्या अंतरात्म्याला विचारायचं, मी कोण आपण. व्यवहार क्षेत्रामध्ये आपण म्हणतो मी जनाबाई आहो, गंगूबाई आहो,